जो मात्र साजरा करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मुलाचं सहकार्य लाभलंय. अतिशय जर बघितलं तर सर्वांच्या आवडीचं व्यक्तिमत्व आहे, क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व पुरुषोत्तम दादा. म्हणजे मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की ज्यांच्या शॉपमध्ये सर्व आपल्या वाढदिवसाची गोष्ट घ्यायला जातात, मला असं वाटतंय त्यांच्याच वाढदिवसाचा केक त्यांच्याच शॉपमधनं आलाय. तर ही देखील एक गोष्ट आपल्याला इकडे पाहायला मिळते. आणि केक पण बेकर्स पॉईंटमधनं झालेला आहे. तर नक्कीच पुरुषोत्तम दादा आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, सर्वांना विनंती आहे, श्री क्रिकेट क्लबचे जेवढेही आयोजन समितीचे महत्त्वाचे घटक आहे, चला गणेश भाऊ आपल्याला विनंती आहे, वरती येऊन जा. सर्वांना विनंती आपण मात्र इकडे जॉईन करायचं. वाढदिवस जो मात्र आपण सेलिब्रेट करतोय, हेमंत दादा, चला सर्वांना विनंती राहील. त्याचबरोबर राहुल भाऊ मराठे, सर्व श्री क्रिकेट क्लबचे जेवढेही आपले सर्व सदस्य आहेत, सर्वांना विनंती आहे मात्र आपण इकडे मुख्य मंचाकडे जॉईन करायचं आहे. अभूतपूर्व पर्व, जळगावची डे नाईट क्रिकेट फार सुप्रसिद्ध आहे. बट सध्याच्या घडीला श्री चषकाची चर्चा मात्र संपूर्ण खानदेश प्रदेशात होती आहे. चला तर मग काय, वाढदिवसाच्या दिशेने आपण वळतोय. चला सर्व जेवढेही आपले श्री क्रिकेट क्लबचे मेंबर्स आहेत, सर्वांना विनंती आपण सर्व जॉईन करा. चला इकडे वाढदिवस मात्र साजरा केला जातोय. पुरुषोत्तम दादा पाटील बेकर्स पॉईंटचे सर्व या स्पर्धेचे ट्रॉफी स्पॉन्सर, आणि नक्कीच दादांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा. नाही पुढे आणतो, वाढदिवसाच्या मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील सर्व जळगाव क्रिकेटच्या वतीने. मात्र दादांचा आपण इकडे वाढदिवस सेलिब्रेट करतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादा, हॅपी बर्थडे टू यू. खूप साऱ्या शुभेच्छा पुरुषोत्तम दादा आपल्याला. नक्कीच उदंड आयुष्य आपल्याला लाभो हीच मात्र ईश्वर चरणी प्रार्थना. आणि क्रिकेटची सेवा आपल्या माध्यमातून, बेकर्स पॉईंटच्या माध्यमातून अशाच रीत्या हो, ही देखील मात्र आम्ही प्रार्थना करतोय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि सुभाष भाऊ देखील मात्र इकडे जोडलेले आहेत, क्रिकेटचे विशेषज्ञ आहेत जळगाव क्रिकेटचे. तर त्यांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, यस दादा, वन्स अगेन विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. चला मॅचच्या दिशेने तत्पूर्वी आपण बोलूयात. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा मॅच, आजच्या दिवसातला शेवटचा मॅच. एकीकडे शिवशक्ती फैजपूर आणि त्यांच्या विरोधात जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय, यस ज्योती देवी 11 धरणगाव. म्हणजे दोन्ही ग्रामीण भागातील संघ आणि क्लॅश ऑफ टायटन्स इकडे मात्र सध्याच्या घडीला होते. ग्रामीण भागाची डर्बी.
नक्कीच बर्थडे बॉय तंजील खान. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना तंजील खान मारू एक्सप्रेस मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जबरदस्त गोलंदाजी करते. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड जमिनीला समांतर फटका ॲज स्ट्रेट ॲज ॲरो सरळ सीमारेषा पार आणि या पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय 4 चौकार. रन संख्या मात्र इकडे चौकाराच्या मदतीने वाढत असताना रन संख्या मात्र या 4 धावींच्या मदतीने वाढतीये. पहिलं षटकही मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय. 9 धावा इकडे मात्र स्कोर काढावं लागताना आपल्याला पाहायला मिळतात. 9 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवर आता पुढच्या षटकात ताबिश जे मात्र दाखल होतील. निखिलच्या बॅटमधनं एकीकडे जर बघितलं तर 1 चौकार. नूर या स्पर्धेत मात्र फार प्रभावित राहिलेत. ज्योती देवी 11 धरणगाव या संघाकडून यावेळेस पायावर टाकण्याचा प्रयत्न दिशा दिली आहे. फिल्डर मात्र मागे आहेत. चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धावा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढलेल्या आहेत. रन संख्या मात्र 2 धावांच्या मदतीने वाढेल. स्पर्धेसाठी आपण बघतोय नक्कीच टायटल स्पॉन्सरच्या भूमिकेत स्माइलिंग नीज डॉक्टर मनीषजी चौधरी साहेब जे मात्र आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिला पुरस्कार दिला गेला आहे. खोंडे बंधू ज्वेलर्स 51,000 रुपयांचा पहिला पुरस्कार. द्वितीय पुरस्कार जे जे स्पोर्ट्स जितेंद्रजी जवळकर यांच्या माध्यमातून 31,000 रुपयांचा. तृतीय पुरस्कार जो या स्पर्धेत आपण बघतोय भरत भाऊ सपकाळे समाजसेवक यांच्या माध्यमातून 15,000 रुपयांचा. आणि चतुर्थ पुरस्कार श्री क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून 15,000 रुपयांचा. क्लीन बोल्ड ताबिश सरळ मात्र इकडे यश त्यांना हिट करतात आणि फलंदाजाला मात्र बाद करताय. मैं किसी के नाम पे नहीं उड़ता, मेरा नाम ही मैदान के अंदर काफी है खौफ फैलाने के लिए. आणि या ताबिशचं नाव इकडे मात्र सध्याच्या घडीला झळकताना पाहायला मिळतंय. फुलल्यांचा बॉल टाकला आणि ऑब्स्टिकल्स उडवली. दांडी गुल यष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर डिसमिस. फलंदाज बाद आहे. 11च्या स्कोरवर पहिला धक्का ज्योती देवी 11 धरणगाव या संघाला. एकीकडे आपण बघतोय ज्योती देवी 11 निखिल भाऊ बयास यांच्या मालकीची टीम आहे. दुसरीकडे शिवशक्ती फैजपूर मुकेश भाऊ बोरसे यांच्या मालकीचा हा जर बघितला तर एक तगडा संघ. म्हणजे तुम्ही बघा या स्पर्धेत अनेक स्टार कास्ट बघितल्या बट ही ग्रामीण भागातली स्टार कास्ट आहे जी आपल्याला पाहायला मिळते शिवशक्ती फैजपूरमध्ये. उद्या जर बघितलं तर या स्पर्धेची शेवटची रात्र आणि 5 सामने उद्या मात्र आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे 6 संघ आजच्या रात्रीत कन्फर्म होऊन जातील ज्यांचं तिकीट बुक आहे उद्याचं. बट त्यातले जे टॉप 2 राहतील ते मात्र क्वालिफाय करतील डायरेक्ट सेमीला. आणि तदनंतर मात्र जे 3ऱ्या 4थ्या 5व्या आणि 6व्या नंबरवर राहतील त्यांना खेळावे लागेल क्वार्टर आणि त्याच्यानंतर सेमी आणि मग मेगा फायनल. यावेळेस मात्र वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय. दिशा मात्र तिकडे दिली आहे. आणि बघा अतिशय सुसज्ज नियोजन राहिलेलं आहे श्री क्रिकेट क्लब. कारण की 8 मॅचेस डेली आपल्याला पाहायला मिळतात आहे. वेळेत मात्र सर्व सामने झालेत. याही वेळेस कडक ड्राईव्ह ऋषी यादव या खेळाडूच्या फिटनेसला चॅलेंज नाहीये. वन ऑफ द फिटेस्ट प्लेअर इन जळगाव डिस्ट्रिक्ट मी म्हणेल. कारण की रिफ्लेक्सेस मात्र फार क्विक आहेत. ज्यारी त्या चेंडूवर तिकडे गेले. एवढ्या थंडीतही जर बघितलं तर याआधी तशी बॉडी गरम ठेवली होती त्यांनी स्वेटर वेअर करून. पण आता जसे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सोपं नाहीये एवढ्या थंडीतही क्रिकेट खेळणं. बट काय गोलंदाजी टाकली जाते. ताबिश मूर्ती लहान पण कीर्ती महान. नन्ना मुन्ना जादूगर. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. रन संख्या सध्याच्या घडीला 11 वर 1 11 for 1.
पहिलं शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. रन संख्या 11 वर 1. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना रन संख्या एका धावेच्या मदतीने वाढेल. 12 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर काढू लागतात आहे. 12 for 1. हो 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 यावेळेस सरप्राईज केलंय आणि या डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 2 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 12. 2 ओव्हर 12 1 गडी बाद. टीम ज्योती देवी 11 धरणगाव 2 ओव्हर 12 1 गडी बाद. यस कशाच्या रिगार्डमध्ये? वाईडच्या रिगार्डमध्ये. इकडे मात्र तिसऱ्या पंचाची मदत मागितली गेली. वाईडच्या रिगार्डमध्ये मात्र हा रेफरल घेतला गेलाय. व्हाईट बॉलचा निर्णय मात्र इकडे आलेला आहे. आय गेस क्रॅम्प इकडे मात्र पायात आलाय. ताबिश तिकडे मात्र होते. स्प्रे 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 पुरवायचा आहे. कोण घेऊन जा? हे गणेश कोण घेऊन जाते? घेऊन जा कोणी पण.
मात्र इकडे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, थोडासा क्रॅम्प तिकडे मात्र आला होता ताबिशच्या पायामध्ये आणि इकडे मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत असताना 2 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 2 ओव्हर 13 एक गडी बाद, 2 ओव्हर 13 एक गडी बाद असताना आणि यावेळेस काय फटका फसतोय. चेंडूच्या खाली मात्र क्षेत्ररक्षक आणि तिकडे मात्र टिपला गेलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. 13च्या स्कोरवर मात्र इकडे दुसरा धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, फक्त उसळी तिकडे मात्र मिळाली. बॅटच्या टोएंडला लागला बॉल. क्षेत्ररक्षक त्याच्यानंतर चेंडू खाली तैनात मोईन तिकडे मात्र होते आणि मोईनने टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का मात्र लागतोय. बिग विकेट डाऊन फॉर टीम ज्योती देवी 11 धरणगाव. 13वर 2 स्कोर, 13 फॉर 2. धीरज कोलते वैयक्तिक आपल्या कोट्याचं मात्र पहिलं षटक टाकत असताना इकडे विकेट मात्र मिळवतात आहे. रन संख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर स्थिर आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. फुलाल्यांचा बॉल, इथेही मात्र उंची मिळाली आहे. धीरज कोलते व्हॉट अ कॅच. चेंडूने मात्र तिकडे जागेवर उसळी घेतली होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर अक्षरशः चेंडूवर नजर धावून धावत सुटले धीरज आणि तिकडे मात्र झेल टिपलाय. कॉट अँड बोल्ट. तिसरा धक्का मात्र लागत असताना पाहायला मिळतोय. इकडे मात्र प्रत्येक जण स्वतःला प्रभा सिद्ध करण्यासाठी आलाय आणि धीरज कोलते आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आहे. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी गोलंदाजाच्या बाजूने जातो, कधी फलंदाजाच्या बाजूने जातो आणि तुमच्या आमच्या सारखे मात्र तासन तास या खेळाचा मात्र आनंद घेत असतात. आणि नक्कीच बघू शकता आपण थंडी चांगल्याच प्रमाणावर आहे, पण तरी देखील प्रेक्षकांनी मैदान सोडलेलं नाही आहे. कारण की रात्रीतला शेवटचा मॅच आहे. ग्रामीणचे 2 संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये, एक फैजपूरची टीम, एक धरणगावची टीम. पण सध्याच्या घडीला शिवशक्ती फैजपूर आपली पकड मात्र मजबूत बनवतीये. 13वर 3 स्कोर. यावेळेस टोलावलाय. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. नाव आहे शेख शेहजाद. भीम टोला. चेंडू सरळ सीमारेषा पार. वंडर बॉय शेहजादच्या बॅटमधनं सिक्सर, षटकार. पहिल्याच बॉलवर माहिती आहे त्यांना विकेट आली आहे. धीरजने 2 विकेट मिळवल्या आहे. दबाव धीरज बनवण्याचा प्रयत्न करतात आहे, पण धीरजच्याच विरोधात मोठा फटका खेळूयात आणि 6 धावा वसूल करूयात, हा मात्र प्लॅन. खुलटप्याचा बॉल याही वेळेस मैदानाला गुंगारा देत, घासत पुसत चाटत सरळ सीमारेषा पार जातोय बॉल आणि पंचांच्या माध्यमातून मात्र इकडे इशारा येतोय चौकाराचा. रिप्ले मध्ये याही वेळेस आपण बघू शकता जणू काही बंदुकीतून गोळी सुटली होती. ढिशक्याव सरळ मात्र 4 चौकार. ऋषी मात्र हालाकी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, बट रन संख्या इकडे फार वेगात वाढली आहे. 23वर 3 स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी. याही वेळेस मागच्या दिशेने जमिनीला समांतर फटका. इथे देखील अक्षरशः डिंग डॉंगची बेल वाजवत दान 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 करत चेंडू पसार झालाय.
आणि या चौकाराच्या मदतीने इकडे मात्र 4 धावा मिळतील. आणि याही वेळेस जर बघितलं ना तर फार वेगात बॉल गेला होता. षटक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 3 ओव्हर 27. 3 ओव्हर 27. 3 गडी बाद. शहजाद आतंक मैदानाच्या आतमध्ये जाताच मात्र केलंय, म्हणजे दबाव बनूच दिला नाही. जो विकेटचा दबाव होता तो मात्र शिफ्ट केलाय. इन फ्रेम आपण मात्र आता बघू शकता. थोडीशी चर्चा तिकडे रंगली आहे. मुकेश बोरसे संघाचे संघ मालक आणि त्याचबरोबरने तन्झील खान यांच्यामध्ये. 3 ओव्हरमध्ये 27 धावा 3 गडी बाद. आता बघूयात गोलंदाजी मार्कवर कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जातंय, कारण की शिवशक्ती फैजपूर देखील तागडी फौज घेऊन इकडे मात्र उतरलेत. गोलंदाजीचे फलंदाजीचे प्रॉपर ऑप्शन या संघाकडे आहेत. आणि आपण बघतोय आता गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आकेब इकडे मात्र गोलंदाज मार्कवर येतात. आकेब यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलंय. आता 27 वर 3. यावेळेस काय आय गेस बॅट तिथे खाली ड्रॅग झाली आहे. जल्लोष केला होता बट पंच जर बघितलं तर 12 घाटाचे पाणी पिऊन आलेले आहेत. अविनाश बंगाल, प्रवास काही छोटा मोठा नाहीये. आता मात्र नक्कीच लाऊड अपील आणि इकडे पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं मात्र मैदानाच्या आतमध्ये पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जशी बॅटची कड लागली, कॉन्फिडंट होते तिथे गोलंदाज. आणि चौथा धक्का इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये लागतोय. आकिब टप्पा पडल्यानंतर कटला बॉल हलकासा बाहेर, बट बॅटची कट घेऊन डिफ्लेक्शन तिकडे मात्र पाहायला मिळालं आणि विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येते. अविनाश बंगाल यांच्या सोबतीला योगेश भाकरे सर, अजून एक नाशिक क्रिकेटचं मोठं नाव. आणि योगेश भाकरे सर यांच्याबद्दल देखील मी एक गोष्ट सांगेल की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या जर बघितलं तर नामांकित पंचांच्या लिस्टमध्ये यांचं देखील नाव आहे. मागं जी चाचणी झाली होती जळगावला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंचांची, त्या यादीमध्ये यांचंही नाव होतं. मला आठवतं ते. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर मोहम्मद आकेब हलक्या हाताने कट करून दिलाय. इकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. तर नक्कीच ज्यारीत्या योगेश भाकरे सर, अविनाश बंगाल सर यांची कामगिरी सुरू आहे. आशा करतो आम्ही की लवकरच महाराष्ट्र प्रीमियर लीग, मुंबई T20 सारख्या स्पर्धेमध्ये देखील पंचगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतील. योगेश भाकरे सर यांच्यावर आम्हाला भरोसा आहे पुरेपूर. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत दोघंही. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॅट चालवण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र संपर्क काही झालेला नाहीये. आकेब 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केलेली आहे. 2 बॉल मात्र इकडे अजूनही या षटकात यायची बाकी आहेत. चांगली कामगिरी. डावाचं जर बघितलं तर हे 4थं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर आहे. 5 संघ पुढच्या फेरीला मात्र क्वालिफाय झालेले आहेत. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने जमिनीला समांतर फटका. फिल्डर आहेत मोईन आणि इकडे मात्र चेंडूला जोपर्यंत अडवतील, चेंडू मात्र सीमारेषा गाठताना पंचांचा इशारा इकडे मात्र चौकाराचा. 4 धावा इकडे मात्र येतात आहे आणि या 4 धावांच्या मदतीने रन संख्या देखील मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इकडे मॅचचा आनंद घेतात आहे. नक्कीच शिवशक्ती फैजपूर संघाची फॅन फॉलोइंग फार तगडी आहे. संजय राजपूत असतील, त्याचबरोबर आकिब देखील असतील, असे अनेक त्यांचे मित्र मात्र मॅचचा आनंद घेत असताना कमेंट्सही करतात आहे. आपणही कमेंट करा. आपल्याही कमेंट मात्र चांगल्या असतील तर आम्ही इकडे वाचून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. दरम्यानच्या काळामध्ये इकडे डॉट बॉलच्या मदतीने षटक पूर्ण होईल. 5 धावा आकिबने इकडे खर्च केल्यात. 4 ओव्हरच्या अखेरीस 32 वर 4, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 4 ओव्हर 32, 4 गडी बाद. यस, शिवशक्ती फैजपूर आज सकाळपासून मात्र हा संघ ग्राउंड वरती आहे, कारण की सकाळी देखील एक मॅच खेळली, आता देखील दिवसाच्या अखेरीस एक मॅच खेळतो. आणि प्रोफेशनलिझम यालाच म्हणतात.
प्रोफेशनल क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला तासन बघाव्याच लागतात, कारण की तासन तास खेळाडू जर बघितलं तर प्रवास करतात, त्याचबरोबरने तासन तास मैदानावरती व्यतीत करतात. आज या शहरात आहे तर उद्या जर बघितलं तर दुसऱ्या शहरात. नो डाऊट प्रोफेशनल क्रिकेट मात्र अशाच रीत्या आहे, कारण की आपण एखादा खेळाडूचा खेळ चांगला नाही झाला की त्याच्यावरती टीका करतो, बट एवढं सोपं नाही आहे एक टेनिस बॉल क्रिकेटर होणं. याचं परिपूर्ण उदाहरण आज मात्र शिवशक्ती फैजपूरने दाखवलंय. शिखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा देखील संघ आपण बघतोय. चिंटू मामा कदम यांच्या मालकीची टीम जी मात्र देखील क्वालिफाय झाली आहे क्वार्टर्ससाठी. चोपड्याचा संघ यावेळेस मात्र चेंडू लिव्ह करून दिलाय. आउटसाइड दी ऑफ, व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र येतोय. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढतीये. पंच अविनाश सर यांचा इशारा आलेला आहे. फुलल यांचा बॉल ट्रॅक केलाय. फिल्डर मात्र तिकडनं वेगा चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघतोय इथे देखील एक धाव मात्र चोरली जाते. रन संख्या मात्र सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना 34 वर 4 स्कोर. मापक धावसंख्या एक पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न आहे आणि आतापर्यंत तरी आपण बघतोय पार्टनरशिप मात्र बनू दिलेली नाहीये शिवशक्ती फैजपूरने, कारण की सातत्याने 4 विकेट इकडे घेतलेल्या आहेत. बट शेख शहजाद या खेळाडूने या गोलंदाजीच्या विरोधात मात्र राज्य केलंय. ज्या फटके खेळलेले आहेत शेख शहजादला इकडे मात्र शेवटपर्यंत उभं राहावं लागेल, कारण की यानंतर देखील अजून 5 ओव्हर यायचे आहेत. पण शेख शहजाद म्हणतात आहे आपला पॅटर्न हटके आहे. परिस्थिती जेवढी विकट, मैदानाच्या आतमध्ये शेख शहजाद तेवढेच तिखट. ताकद आणि इकडे मात्र 6 धावा. खेळला इकडे बिग हिट आणि स्कोर कार्डवर होतोय 6 धावांचा प्रॉफिट. सिक्सर षटकार, ये है रास्ते छेके. श्रीचषकाचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक नारायणजी पाटील, एकविरा प्लायवुड्स. नारायण नारायण बॅडीदा यांच्या स्टाईल मध्ये सांगायचं म्हटलं तर एक लाडकं व्यक्तिमत्व. याही वेळेस ताकदवर हिट आहे. गॅप आहे मोठा आणि नाही होणार कुठलाच धावांचा तोटा. आता टाळ्या शिट्ट्यांचा आवाज धरणगावच्या डगआउट मधनं देखील येतोय. ज्योती देवी 11ला देखील आता इकडे भरवसा मिळालाय की नाही आपण मात्र एक मापक धावसंख्या इकडे उभी करू शकतो. ते चांगली बॅटिंग शेख शहजाद. मी आधीच बोललो 8 बॉल मध्ये 28 म्हणजे 8 मध्ये वाट लावायचं काम केलं या खेळाडूने. यावेळेस मात्र फटका फसला. लालच बुरी बला है. क्रिकेट असो की आयुष्य. बघा याआधी एक 6 आला होता, एक 4 आला होता, अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि धीरज कोलते जो कुछ नहीं बोलते, जो सिर्फ विकेट में ही डील करते, असे मात्र धीरज कोलते. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट्स मात्र फार वेगात फिरली. जबरदस्त गोलंदाजी धीरज कोलते यांच्या माध्यमातून. एकच गुणधर्म आहे त्यांचा देखील, पद्धतशीर बोलणे आणि त्याचप्रमाणे विकेट घेऊन प्रत्येकाला इकडे बाद करत कोलणे. 44 for 5. वर 5 स्कोर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल डी पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. कोलते यांच्या नावाची सध्याच्या घडीला हवा आहे. यावेळी जमिनीला समांतर फटका. फिल्डर मात्र मागे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवताय तोपर्यंत जर बघितलं तर 1 धाव मिळेल. रनसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे. 46 धावा स्कोर काढवे लागतील. 45 धावा स्कोर काढवे लागतील. 3 विकेट मात्र कोलते यांनी घेतल्यात आणि कोलते यांच्या नावाचा दरारा राहिलाय. बघा धावा 27 खर्च केल्या बट 3 विकेट मात्र इकडे मिळवल्यात. तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये जा, एखादा महागडा ब्रँड खरेदी करायचा असता की खिशात थोडासा खर्च करावाच लागतो. कोलते यांनी धावा दिल्या 27 बट 3 गडी इकडे मात्र बाद केले आहेत. इकडे देखील मात्र चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल करेल आणि या चौकाराच्या मदतीने षटक पूर्ण होईल. 5 ओव्हर 49.
49. यस, वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र अविनाश सरांनी तिसऱ्या पंचांची मांग केली आहे आणि यस बॅटिंग टीमने इकडे मात्र मांग केली आणि तिसरे पंच इकडे मात्र शहानिशा करतील आणि जो काय निर्णय राहील तो मात्र त्यांच्या माध्यमातून दिला जाईल. आणि बॅटरसाठी एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 4 बॅट्स मैदानाच्या आतमध्ये ज्या की पुरवल्या गेल्या त्यावरनं कळतं की खूप सारा तलवारीचा साठा घेऊन इकडे मात्र दाखल झाली आहे ज्योती देवी इलेव्हन. म्हणजे एवढ्या बॅट्स आहे की इकडे एखादी सेलही लागू शकते. बट या ज्योती देवी इलेव्हनच्या तलवारी आहेत. फेअर डिलिव्हरी. ला एक कमी, 49. 5 ओव्हर 49, 5 गडी बाद. आणि यस बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आपल्याच अंदाजात केलाय. योगेश बाकरे सर, MCA ॲप्लिकेटेड पंच, ज्यांनी मात्र MCA ची चाचणी परीक्षा देखील नुकतीच दिली आहे आणि ज्युनियर लेवल क्रिकेटमध्ये देखील चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजी मार्कवर बदल. मोहम्मद आकेब गोलंदाजी मार्कवर येत असताना चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळूयात. रनसंख्या एका धावेच्या मदतीने वाढेल. डावाचं हे मात्र 6वं षटक घेऊन मोहम्मद आकेब गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले आहेत. भोला चौधरी स्ट्रायकर एंडा तयार. पन्नास धावा, अर्धशतक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना 50 वर 5 लॉफ्ट केलाय. आता मात्र भोला, ये सिर्फ नाम से है भोला, आणि स्कोर कार्ड वर लावलाय 6 धावेंचा कोका कोला सिक्सर षटकार. म्हणजे थंडी में गर्मी का एहसास, भोला चौधरी का षटकार 6. फुललेंचा बॉल टाकला आणि ज्या रीत्या मारला नाहीये, मारा कम घसीटा ज्यादा, और भोला म्हणतात है भैया फिलहाल मैं ही हूं मैदान के अंदर दादा. षटकार मात्र इकडे येतोय भोलाच्या बॅटमधून. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इकडे मात्र कदम ताल करून खेळण्याचा प्रयत्न. बट आकिबही म्हणतात आहे की मीही विकेट मिळवली आहे, माझ्याकडे देखील आत्मविश्वास आहे. रनसंख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर स्थिर आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इकडे जोडलेले आहेत. सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. क्रिकेटची पर्वणी आपण बघत आहात. बट यावेळेसही लेफ्ट इज राईट, सरळ मात्र मैदानाच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग. भोला 2 अक्षराचं नाव आहे, बट धमाका फार जोरदार इकडे होतोय. बुम, 6 धाव्यांसाठी 2 in 2. 12 वाजवलेत आणि चेंडू मात्र बघू शकता सरळ मैदानाच्या बाहेर. लाईव्ह विजन, क्वालिटी विथ क्लिअरिटी. 62 वर 5 आहे स्कोर. ह्या मॅचला हलक्यात घेऊन चालणार नाही. ज्योती देवी 11 देखील कमी नाहीये, तेही मात्र फाईट बॅक करतात आहे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र आपण बघतोय कमी गतीने चेंडू मात्र हाताळलाय मोहम्मद आकेब. डॉट बॉलने षटक मात्र पुढे जाईल. उद्याची रात्र मात्र श्रीचषकाची महाअंतिम रात्र राहणार आहे, कारण की उद्या आपल्याला या स्पर्धेचा 4था चॅम्पियन मिळेल. यावेळेसही समोरच्या दिशेने ऋषीचा प्रयत्न चांगला आहे, बट भोलाची बॅटिंग त्यापेक्षाही जबरदस्त आहे. थांबायचं नाही आता, थांबायचं नाही. दे धक्का आणि मैदानाच्या आतमध्ये घे चक्का. षटकार सॉलिड. 3 षटकार मारलेत आणि तिन्हीचे तिन्ही असे मारलेत की नक्कीच गोलंदाजाच्या मनावरच वार केलेत. मोहम्मद आकेब 6 ओव्हर 68. आणि ज्या रीत्या भोलाने बॅटिंग केली ना, तोही जणू काही मुळशी पॅटर्न स्टाईल मध्ये सांगतोय, अप्पा मी मारत नाही हो, मी तोडतो. अप्पाचा विषय लय हार्ड आहे. अप्पाकडे मात्र षटकार मारण्याचं इकडे कार्ड आहे. 68 वर 5.
रन संख्या 68 वर 5. गोलंदाजी मार्कवर खानोगे खान, तंजील खान. फुलाल्यांचा बॉल यावेळेस मात्र मागच्या दिशेने. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील एक धाव मात्र मिळेल. बॅट आणि बॉल मध्ये तिकडे मात्र तगडा संपर्क झाला होता. एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढली आहे. तंजील आज मात्र पूर्णपणे आपला वाढदिवस मैदानावर सेलिब्रेट केलाय त्यांनी. आणि ही मात्र एक ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेटरची की फॅमिली सोडून आपल्या टीमला वेळ दिलाय. स्विंग एंड मिस. हो क्या बात है. जादूगर का जादू, हाथों का कमाल है. करते हो खान साहब कैसे, सबका ये सवाल है. चांगली गोलंदाजी तंजील मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना टप्पा पडल्यानंतर गार 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 गिरकी देत मात्र चेंडू वळवलाय. याही वेळेस नक्कीच आय गेस पंच म्हणतात आहे की चेंडू जरा जास्तच वळलाय. बॅकअप मात्र इकडे लांब वरती आहे. तत्पूर्वी एक धाव इकडे पळून काढली आहे. आणि योगेश भाकरे सर टायटॅनिक पोज मध्ये इकडे मात्र आम्हाला कळवतात आहे की एक धाव मात्र तिकडे दिली जाईल. रन संख्या एका धावेच्या मदतीने वाढत असताना व्हाईट बॉलचा इशारा तिकडे मात्र केला गेलाय. आणि योगेश भाकरे सर आजच्या दिवसभरामध्ये फार शांतच दिसलेत. 71 वर 5. शॉर्ट चेंडूचा यावेळेस मात्र वापर केला होता. तत्पूर्वी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. आतापर्यंत 12 धावा तंजीलने आपल्या स्पेलमध्ये खर्च केला आहे. आज अभिषेक चिंचन 16. तंजीलचा फार खोट्या थाटा माटात इकडे साजरा केला गेला अमोल भाऊ धांडे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका मात्र फसेल. आणि जोपर्यंत 2 खेळाडू तिकडे येतील तोपर्यंत एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळेल. तर नक्कीच ज्या गोष्टीबद्दल आपण बोलत होतो की आगामी काळात मोठमोठ्या स्पर्धा अजूनही पाहायच्या आहे आपल्याला. सागर पार्कचं मैदान चर्चेत येणार आहे. कारण की प्रोफेशनल असो JPL असो त्या मैदानावर पाहायला मिळेल. तिथे वापस मात्र सर्व जळगावचे खेळाडू इन ॲक्शन. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, म्हणजे डान्सिंग डाऊन दी ट्रॅक करत समोरच्या दिशेने आले होते आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र हात वळण घेतलंय. चेंडू होता बुलढाण्याला, फटका खेळायचा होता ठाण्याला. रन संख्या 72 वर 5. लास्ट बॉल टू गो. बोला स्ट्रायकर एंडला. याही वेळेस आता मात्र बॅटच्या टो एंडला लागलाय बॉल. विकेटच्या मदतीने षटक मात्र इकडे पूर्ण होईल. तंजीलचा स्पेलही पूर्ण होईल. 7 ओव्हर 72. 6 गडी बाद. चला मॅच ऑन करायचा आहे. सामना मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये थोडासा लवकर खेळवा प्लीज. नक्कीच पुढच्या षटकाच्या दिशेने मात्र आपण वळूयात. तत्पूर्वी जर बघितलं तर यावेळेस मात्र जमिनीला समांतर फटका. साजिद तडवी यांना मात्र इकडे आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय. धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र एक धाव मिळून जाईल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना 73 वर सध्याच्या घडीला 6 गडी बाद, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चेतन चौधरी मात्र नक्कीच फार मोठे फॅन दिसतात आहे भोला चौधरी यांचे, ज्यारीत्या त्यांनी बॅटिंग केली आज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोनल जे मात्र दाखल झालेत. 73 वर 6 स्कोर.
याही वेळेस चांगला चेंडू खुल्या टप्प्याचा चेंडू मात्र इकडे टाकण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाते. 73 वर 6 स्कोर. 2 बॉल मात्र या षटकातील शेवटची यायची बाकी. लास्ट 2 बॉल्स टू गो. यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. जमिनीला समांतर फटका. फिल्डर मात्र तिकडे आहे चेंडूला अडवण्यासाठी. तोपर्यंत आपण बघतोय इथे देखील एक धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जातीये. शेवटचा बॉल. चांगलं षटक जे मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर. हो यावेळेस काय आपला फटका. 6चा झटका. कुणाल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तुफानी अंदाजात इकडे मात्र षटकार वसूल केलाय आणि रन संख्या मात्र इकडे षटकाराच्या मदतीने वाढेल. षटकही पूर्ण होईल. रन संख्या जाऊन पोहोचतीये 8 षटकांच्या अखेरीस. 80 रन 8 ओव्हर 80 6 गडी बाद. कुणाल पाटील यांनी मात्र एक मॅच आपल्या बॅटिंगच्या बळावर असा जिंकवला होता आपल्या संघाला. म्हणजे ज्या मॅचमध्ये त्यांनी फाईट दिली होती आय गेस चाळीसगाव संघाविरोधाचा मात्र तो मॅच होता. कोणीच विसरू शकत नाही. सुरुवातीचे चेंडू मात्र काही डॉट झाले बट त्याच्यानंतर जी बॅटिंग केली होती तुफान आलं होतं त्या मॅचमध्ये. कुणाल पाटील नावाचा आय गेस नमो रायझिंगच्या विरोधातचा मात्र तो मॅच होता. ऐंशी वर 6. वेगात टाकलाय बट जेवढ्या वेगात टाकलाय त्याच्या दुप्पट वेगात इकडे मात्र उत्तर देण्याचा प्रयत्न होता बट तिकडे होते ऋषी आणि ऋषीने टिपला एक ब्लाइंडर. धक्का क्रमांक 7 फलंदाज बाद. चांगला झेल ऋषीचा आणि 80च्या स्कोरवर इकडे मात्र 7वा धक्का जो मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमेर बॅटिंगसाठी जे की दाखल झालेले आहेत. एटी फॉर 7 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमेर. पहिल्याच बॉलवर 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. खडे मात्र फटका खेळून दिला होता. कोणतीच संधी नव्हती चेंडूला रोखण्याची. हालाकी प्रयत्न लाजवाब बट खासा वरती होता बॉल. धीरज कोलते होते तिथे. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता. खडे फटका खेळून दिला. खोंडे बंधू चौकार इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. 84 वर 7. अजूनही 9 बॉल यायचे बाकी आहेत. 100 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल ज्योती देवी 11 धरणगाव. कारण की इकडे जर 100 बनले तर नो डाऊट मजा येईल. कारण की सोपं नाही राहणार. नॉकआउटचा मॅच आहे. थंडीमध्ये एवढा रनचेस करणं. हो नन्ना मुन्ना जादूगर नक्कीच आपला वेग सध्याच्या घडीला इकडे दाखवतोय. वेगात टाकला बॉल. आज वेग मात्र चर्चेत होता. नक्कीच जो दुपारच्या सत्रात आपण मॅच बघितला विकास पवार जबरदस्त गोलंदाजी केली आज. यावेळेस मात्र खडे खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र इकडे फसतोय. आता मात्र धीरज यांच्यासाठी कॅचिंग प्रॅक्टिस. फलंदाज मात्र इकडे बाद असतील. खडे मात्र फटका खेळला होता समोरच्या दिशेने आणि तिसरी विकेट मिळतीये ताबिश यांना. 3 गडी इकडे मात्र बाद केलेले आहेत.
स्वतःला सिद्ध करण्यासाठी दाखल झाले तर सहजासहजी घरी जाणारच नाही स्वतःला सिद्ध केल्याशिवाय. आणि जबरदस्त कामगिरी इकडे मात्र करत असताना ताबेश स्वतःवरती दाखवलाय भरवसा आणि या स्कोर कार्डवर जोडलाय 3 विकेटचा ठसा. नाव आहे ताबेश. चला न्यू बॅटर थोडंसं लवकर चला. आपण बघत आहात जळगाव जिल्ह्यातील एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा श्री चषक. सुप्रसिद्ध आहे जळगावचं क्रिकेट, नाईट क्रिकेट. खास करून जळगावच्या नाईट स्पर्धांची चर्चा मात्र संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात असते, कारण की सर्वात जास्त सामने कोणत्या शहरात भरवले जातात तर ते शहर आहे जळगाव. कारण की 40+ टुर्नामेंट एका सीझनमध्ये कंडक्ट करणं ही काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. तर लाजवाब कामगिरी या श्री चषकाच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळते, कारण की सीझनची पहिली मोठी स्पर्धा आहे. 84 9 ओव्हर 84 भारतात. खोलटप्प्याचा बॉल यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉलच्या मदतीने षटकाची सुरुवात होती. साजिद तडवी यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय. 84 वर 8 स्कोर. 10वं षटक मात्र डावाचं सुरू होतंय, शेवटचं षटक. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र हवेत आहे. इकडे मात्र क्षेत्ररक्षक बघा, ते जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या लगत बसले ना, थोडंसं मागे सरकून बसा. कसं आहे फिल्डिंग करताना तिकडे खेळाडू आपल्या अंगावर येऊ नये या गोष्टीची मात्र आपण दक्षता ठेवा. रन संख्या 85, 85 फॉर 8. 4 बॉल याची बाकी. स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, तिकडे मात्र फ्लाइंग स्लिपला खेळाडू उपस्थित आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील. आणि इकडे काय बेल मुझे मार. आता एका एंडवर 2 उभे आहेत. कोण बाद आहे? वाईट आहे का योगेश सर? व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. नक्कीच सुभाष भाऊ देखील आज मॅच, म्हणजे पहिले 2 दिवस सुभाष भाऊ दिसले नाही, पण आज सर्व मोठ्या मॅचेस होत्या. सुभाष भाऊंनी हजेरी लावलेली आहे आणि जळगाव क्रिकेटचे विशेषज्ञ आहेत, त्यांचं देखील स्वागत. चला न्यू बॅटर थोडंसं लवकर चला. 9वा धक्का इकडे मात्र लागतोय 85च्या स्कोरवर. शहाऐंशी वर 9 स्कोर. 86 फॉर 9. फुलाल्यांचा बॉल पाया पकडण्याचा यावेळेस मात्र प्रयत्न होता. धावस्वरूपी जर बघितला तर इकडे मात्र 1 धाव येताना पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. स्कोर कार्ड जर बघितला तर सध्याच्या घडीला एका धावेच्या मध्ये 87 वर 9. यस, बॉल किती झालेत स्कोरर? 3 बॉल बाकी आहेत. याही वेळेस जर बघितला तर मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघतोय इथे देखील 1 धाव मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या एका धावेच्या मदतीने वाढणार आहे. दोन बॉल अजूनही या डावातील यायचे बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू जे मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतील आता. 88 वर 9 स्कोर. याही वेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न इथे देखील आपण बघू शकतो. चांगला चेंडू, चांगला चेंडू. साजिद तडवी म्हणजे गोलंदाजीचे परफेक्ट ऑप्शन्स किती मोठ्या प्रमाणावर आहे इकडे मात्र पाहायला मिळतंय आपल्याला.
टीम शिवशक्ती फैजपूरमध्ये फार प्रोफेशनलिझम आज मात्र या संघाने दाखवले. सकाळपासून जर बघितलं तर मैदानाच्या वरती उपस्थित आहे हा संघ. याही वेळेस टोएंडला लागतोय. फिल्डर मात्र तिकडे असतील. चेंडूवर जोपर्यंत जातील, चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत धाव इकडे चोरून काढली आणि धावबादच्या रूपात विकेटही आली. ऑल आउट होतोय इकडे मात्र हा संघ. नक्कीच एक धाव इकडे मात्र घेतली आहे. 1+ विकेट तर 90 बनलेत. आकडा देखील काय बनलाय. 10 ओव्हरच्या अखेरीस 90 धावा इकडे मात्र स्कोर काढू लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. आणि 91 इज दी टार्गेट. 91 धावांचं इकडे मात्र टार्गेट राहणार आहे.
फैजपूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एकीकडे जर बघितलं तर मुकेश भाऊ बोरसे यांच्या मालकीची टीम, त्यांच्या विरोधात जर बघितलं तर ज्योतिदेवी 11 धरणगाव निखिल भाऊ यांच्या मालकीचा संघ. आणि सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. 91 धावांचा चेस आहे, मापक धावा संख्या आहे, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. बॅटिंग टीम आपला 12 आहे, हे इकडे आलेले आहेत ना. 60 बॉलमध्ये 91 ची गरज. डाव इकडे मात्र होतोय सुरू. प्रेक्षक हो, आपण बघत आहात या सीझनची पहिली मोठी स्पर्धा आणि तिसऱ्या दिवसातील शेवटचा मॅच. श्री चषक भव्य दिव्य आयोजन आणि आगामी काळात नक्कीच या स्पर्धेचा आदर्श ठेवला जाईल. कारण की बघा, या स्पर्धेत जर तुम्ही बघितलं ना तर फक्त प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आलेले नाहीये, इतर आयोजक देखील आपण बघतोय की खास करून स्पर्धेला भेट देतात आहे. कशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे, कोणत्या गोष्टी मात्र इकडे चांगल्यारीत्या ठेवलेल्या आहेत, काय काय नियमांचं मात्र इकडे पालन आहे. दरम्यानच्या काळामध्ये मोईनच्या बॅटमधनं फटका येतोय, चांगला फटका, बॅकफुट पंच, सरळ मात्र इकडे डी पॉइंट सीमारेषा पार. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात मोईनच्या बॅटमधून सुंदर श्री चषकाचा ब्रँडेड चौकार बॅकफुटवरनं खेळून दिला मोहम्मद मोईन. इकडे मात्र चौकाराच्या मदतीने डील करतात आहे. रनसंख्या 4 धावांच्या मदतीने वाढेल. 5 फॉर नन. ओहो, यावेळेस मात्र संपर्क काही खास होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. मोईन नक्कीच यांच्यावरती नजर राहतील. आणि बघा, या मॅच मध्ये जो कोणता संघ जिंकेल तोही जी पुढे जागा बनवेल. डार्क हॉर्स आहेत हे दोन्ही संघ. या मॅचचा विनर जो राहील तो मात्र हॉट फेवरेट बनून जाईल उद्याच्या दिवसात. खोलवा टप्प्याचा बॉल, बॅट आणि बॉलचा जो साऊंड आला तोच मात्र इकडे धमाकेदार होता. इकडे मात्र मोईनच्या बॅटमधनं तडाखा आणि स्कोर कार्डवर जोडलाय 4 धावेंचा धूम धडाका. मोहम्मद मोईन, जळगाव ग्रामीणचा स्टार, आज श्री चषकात आपली मात्र चमक सोडतोय. तसे आकाशात जर बघितले तर सितारे चमकत नाहीये, बट जीएस ग्राउंडवर सध्याच्या घडीला मोईन नावाचा सितारा चमकतोय. रनसंख्या 9 रन, 9 फॉर नन. भोला चौधरी यांच्या विरोधात हात खोललेत. ओहो, यावेळेस सुक करून दिलाय, मागे फिल्डर नाहीये. अजून एक वेळेस वेलकम बाउंड्री. आगेचे गोळे मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटमधनं निघतायत मोईनच्या, आणि जे मात्र सरळ सीमारेषा पार जात आहे. चौकाराच्या मदतीने रनसंख्या वाढेल. रिप्ले मध्ये आपण बघू शकता खासा शॉर्ट बॉल होता, बॅटला कड घेऊन मात्र तिकडे चेंडू सीमारेषा पार गेला, स्लॅश केलं फक्त. रनसंख्या मात्र वाढली आणि नो बॉल. धोक्याची घंटा टांग 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 करत आली आहे, कारण की आय गेस फिल्डिंगच्या रिगार्ड मध्ये हा चेंडू इथे नो देण्यात आलाय. क्षेत्ररक्षण जे मात्र सजलंय त्याच्या रिगार्ड मध्ये हा चेंडू इकडे नो देण्यात आलेला आहे. मोईन यांनी मात्र नक्कीच पुरेपूर अकॉर्डिंग टू फील्ड तिकडे बॅटिंग करत असताना जसं जाणवलं तसं मात्र पंचांचा देखील तिकडे इशारा आलेला आहे. नो बॉल +4. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 14 धावा, 57 बॉलमध्ये अजूनही 77 ची गरज. शांत क्रिकेट, प्रभावशाली क्रिकेट, आणि खास करून या स्पर्धेच्या किट्स, आकर्षक अशा किट्स ज्या मात्र फार मंत्रमुक्त करून गेल्यात प्रत्येकाला. कारण की मैदानावर आल्याना एक ड्रेस कोड बघून सर्वच प्रभावित होतात. आणि यावेळेस काय, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि ITDGच्या फ्लेक्सला इकडे मानवंदना दिली आहे. सरळ मात्र सीमारेषा पार. जणू काही तिकडे सांगतात आहे मोहम्मद मोईन, ITDGचा संघ वरती आहे तर काय झालं, आम्ही देखील आता मागणं येतोय, खबरदारी ठेवा. शिवशक्ती फैजपूर हळूहळू मात्र आता मार्गक्रमण करतीये. षटकाराच्या मदतीने 20 रन. यस, काय झालं योगेश सर? ते जे साइड स्क्रीन जवळ कोणी प्रेक्षक असेल, एक तर खाली बसून घ्या, नाही ते इकडे येऊन बसा. साइड स्क्रीन जवळ नका वावरू. प्लेयर आहेत प्लीज. ठीक आहे, ओके. 20 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस बॅटची कार्ड, ब्लॅकची कार्ड. तिकडे मात्र मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं, दुसऱ्या धावेचा कॉल आहे, क्विक सिंगल. आणि धावस्वरूपी 2 धावा देखील मात्र इकडे मिळताना पाहायला मिळतील. एक पेक्षा एक चांगले सामने आज आपण बघितले. सकाळच्या 17 मॅचेस बघितल्या, त्याच्यानंतर जर बघितलं तर आता संध्याकाळचं सत्र देखील. आणि खास करून शिवशक्ती फैजपूर पहिला मॅच खेळली होती आज. आणि त्याचबरोबरने जर बघितलं तर आता आपण बघतोय की
शेवटचा मॅच देखील खेळताना पाहायला मिळते. दुसरा मॅच खेळली होती शिवशक्ती फैजपूर 40 गावच्या विरोधात आणि आता मात्र सरळ दिवसाचा शेवटचा मॅच. तर यांनी देखील स्पर्धेचा आज दिवसभर परिपूर्ण आनंद घेतलाय. खुल्या टप्प्याचा बॉल बॅटमधनं जेव्हा चेंडू निघतोय ना, नक्कीच याच्यावरनं कळतंय की किती कॉन्फिडंट आहे मोईन. म्हणजे बॅटवर बॉल किती चांगल्यारीत्या घेत आहेत. जमिनीला समांतर फटका खेळा तिकडे मात्र आपण बघतोय षटक पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 22 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागलाय 22 फॉर नन. ऑनफिल्ड पंचांनी तिकडे मात्र ओव्हरचा इशारा दिलाय. अविनाश बंगाळ सर ते मात्र ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच आज मात्र शांत शांत राहिलेत. योगेशजी भाकरे इस खामोशी का राज क्या है. रन संख्या 1 ओव्हरच्या अखेरीस 22 रन. भरत राजपूत यांच्यावर देखील नजरा असतील, कारण की आतापर्यंत तरी मोहीनची बॅटिंग नॉन स्ट्रायकर एंडवरनं बरीच एन्जॉय केली. बट या खेळाडूमध्ये देखील पोटेन्शियल आहे. नाव आहे भरत. चेंडूला मात्र नेहमीच पाठवता बाउंड्री लाईनच्या बाहेर परत परत. चला वेळ वाचवा. गोलंदाजी मार्कवर पुढचं षटक घेऊन कुणाल डी पाटील यांना विकेटच्या शोधात इकडे आमंत्रित केलं गेलंय. ज्योती देवी 11 धरणगाव या संघाकडनं विकेट आल्या तरच काही ना काही इकडे कमाल होणार आहे. अन्यथा दोन्ही बॅटर्स सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहेत. कुणाल देखील लाजवाब गोलंदाज आहेत. नो बॉल इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पंचांच्या माध्यमातून तिकडे इशारा आला होता आणि आय गेस हा देखील फिल्डिंगच्या रिगार्डमध्ये स्नो दिला गेलाय. काय झालंय सर, किती फिल्डर आहे? 4 आहे का? फिल्डिंगच्या रिगार्डमध्ये नो दिला गेलाय. आणि मी आधीच बोललो नाव आहे भरत. चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतात परत 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 परत. सिक्सर इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी आधीच बोललो भरत आणि मोईनची जोडी तोडणं इकडे गरजेचं आहे. सुरुवातीला जर विकेट मिळाल्या नाही ना नंतर अवघड होईल. म्हणजे एक हात निसटला होता बरं का बॅटवरनं फटका जेव्हा खेळला तेव्हा. आणि त्याच्यानंतर मात्र षटकार आलाय. 29 धावा स्कोर कार्डवर आहे 29. यावेळेस वाह बंदुकीतून सुटली आहे गोळी. सरळ कव्हर पॉइंट क्षेत्रात. सध्याच्या घडीला खानदेशात सुरू आहे श्री चषकाचा कालवा आणि मैदानाच्या आतमध्ये भरत राजपूतचा जलवा. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात मात्र चौकार. आउटसाइड दी ऑफचा बॉल इकडे मात्र स्लॅश करून दिला. त्यावेळी जर बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने वाढतीये. अवांतरची धाव. व्हाईट बॉलचा इशारा. रनसंख्या 34. विकेट अद्यापही जर बघितले ना हाफ अ चान्सही कन्वर्ट झालेले नाहीयेत. हो 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 हा चेंडू कुठे चाललाय. हा चेंडू चाललाय सरळ रस्त्याच्या दिशेने. सडक पे कडक. मैदानाच्या आतमध्ये भरत राजपूत बेधडक. जरा वेगळीच गाई झाली इकडे भरत राजपूत यांना, कारण की बघता बघता 40 धावा ठोकल्या देखील या टीमने. बघू शकता आपण. स्टँड अँड डिस्पॅच. स्टँड अँड डिस्पॅच. रनसंख्या मात्र इकडे षटकाराच्या मदतीने वाढू लागली. आता झपाट्याने मात्र स्कोर कार्ड पुढे जात असताना 40 धावा स्कोर कार्डवर 9 बॉल मध्ये 40 बनलेत फक्त. अजून एक वेळेस बॅक टू बॅक हिट्स भरत राजपूतच्या बॅटमधून. काय षटक. एक षटक जर बघितलं तर मोईनने गाजवलं. हे षटक मात्र आता एकाने गाजवलं. डब्बे में डब्बा डब्बे में केक. अरे भरत आप में है दम तो आज जरा खुद पे भरोसा करके तो देख. यावेळेसही तशीच बॅट स्विंग बट इकडे संपर्क होऊ शकला नाही. एक धाव इकडे मात्र पळून काढलेली आहे. अवघ्यात जर बघितलं तर 11 बॉलच्या खेळमध्ये 47 धावांची भागीदारी देखील मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये झाली आहे. तुफानी खेळ. तुफानी खेळ कशाला म्हणतात हे मात्र इकडे पाहायला मिळत आहे. फुलाल्यांचा बॉल यावेळेस मात्र सरप्राईज केलं. 25 धावा आल्या या षटकातनं. आणि तत्पूर्वी जर बघितलं तर षटक समाप्तीचा इशारा. आणि 2 ओव्हर 47 धावा स्कोर कार्डवर.
आणि उर्वरित जर बघितलं तर 48 बॉल मॅच जिंकण्यासाठी 44 ची गरज. 48 बॉल्स 44 टू विन. 48 बॉलमध्ये 44 ची गरज आहे. प्रेक्षक देखील आपण बघतोय मागच्या दिशेने ऑलमोस्ट अजूनही हाऊसफुल आहे. तिकडे जर तुम्ही मागचा एरिया जर बघितला तर प्रेक्षक अजूनही टकटकी लावून बसले. त्याच्यावरनं कळतं की श्री चषक या स्पर्धेचं यश किती राहिलंय. की म्हणजे रात्रीचे 10:30 झाले, थंडी देखील जबरदस्त आहे, बट तरी देखील प्रेक्षक स्वेटर कानटोपी घालून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा आनंद घेत असताना असाच आहे हा खेळ. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची, बाकीच्यांनी फिल्डिंग करायची आणि तुम्ही आम्ही तासन तास मात्र या खेळाचा आनंद घ्यायचा. फुललेंचा बॉल मागच्या दिशेने मात्र इकडे दिशा दाखवली. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने वाढणार आहे. 48 धावा स्कोर काढावे लागत असताना स्ट्राईक मात्र इकडे रोटेट केली गेली आहे. 8 बॉलमध्ये 20 वर नॉट आउट आहे मोईन. 7 बॉलमध्ये 24 वर भरत. जो भरवसा यांच्यावरती दाखवलाय संघमालक मुकेश भाऊ बोरसे यांनी, त्यावर आतापर्यंत तरी खरे उतरलेत. ओ यावेळेस चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. सरप्राईज सरप्राईज. सुमेर जे मात्र गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडला दाखल झाले. विकेटसाठी सुमेर प्रयत्न करतात आहे, कारण की त्यांना माहिती आहे या मॅचमध्ये उलटफेर होईल तर गुच्छामध्ये विकेट मिळाल्या तरच होईल. यावेळेसही जमिनीला समांतर फटका बॅटच्या टोएंडला लागला. फिल्डर मात्र तिकडनं आलेत. वेगात चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळेल. रनसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे 49 वर. 7 बॉलमध्ये 24 वर नॉट आउट आहेत राजपूत बॉय, भरत द राजपूत बॉय. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. हो 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 हो, हा माझ्या कष्टाचा घाम आहे, म्हणूनच सध्याच्या घडीला जीएस ग्राउंड वरती माझं मार्केट जाम आहे. 8 बॉलमध्ये वाट लावणारी खेळी भरतच्या बॅट मधून. जेसीबी बॅटिंग होती, जो येतोय त्याला मात्र उखडत चाललेत भरत राजपूत. सॉलिड फटका, ये देखने की चीज है, ये बार बार देखो. अशाच प्रकारचा फटका होता, म्हणजे जणू काही एखादी साऊथची मूव्हीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जो येतोय तो मात्र फक्त धोबी पछाड देतोय. 55 धावा बिनगडी बाद. याही वेळेस आडव्या बॅटने जमिनीला समांतर फटका आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आले. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मिळेल. रनसंख्या 56 रन. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. आतापर्यंत याही षटकात 9 आल्यात. सामना मात्र नक्कीच आपण बघू शकतो पारडं इकडे हळूहळू आता जड झालंय. शिवशक्ती फैजपूरचं मुकेश भाऊ बोरसे अँड कंपनी. 35 ची गरज आहे 45 बॉलमध्ये. यावेळेस मात्र मागच्या दिशेने सरळ मात्र चेंडू ट्रॅव्हल करेल. इथे देखील आपण बघतोय वेलकम बाउंड्री, वेलकम फटका. नो प्लस 4, नो प्लस 4. 5 धावा इकडे मात्र जुळतील. म्हणजे खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बाराना. पंजा 5 धावा, फ्री हिट. यावेळेस चांगला चेंडू पाया पकडण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने तिकडे ढकललाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. 3 ओव्हर 61 रन, 3 ओव्हर 61 रन. आणि जिंकण्यासाठी आता पाहिजेत 42 बॉल 30. 42 बॉल 30. 91चा पाठलाग ज्यारीत्या इकडे झालाय ना, म्हणजे 91 काही छोटी मोठी टोटल नाहीये. या मैदानावर चांगला स्कोर आहे जर तुमच्याकडे चांगला गोलंदाजी युनिट असला तर. बट गोलंदाजांना रिमांडवर घेतलंय. एकीकडे जर बघितलं तर भरत, तर दुसरीकडे मोहम्मद मोईन, म्हणजे दहशत मोहम्मद मोईनची आणि हल्ला मात्र भरत राजपूतचा. गोलंदाजी मार्कवर भोला चौधरी. ओ यावेळेस एक्सेसिव्ह पेस आणि इकडे मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. भरत राजपूतची एक आक्रमक विध्वंसक खेळी इकडे मात्र संपुष्टात येते. 10 बॉलमध्ये 31चा तुफानी शो त्यांनी मात्र इकडे दाखवला आणि त्यांना मात्र आता परतावं लागणार आहे. वेल प्लेड भरत. बट भरत जात आहे तंबूच्या आसरेला परत. फलंदाज बाद. म्हणजे भरतसाठी सध्याच्या घडीला आपण एवढंच म्हणू शकतो, आप्पाचा विषय लय हार्ड आहे, पण आप्पाला जावं लागणार आता. $61 for 1.
नक्कीच अविनाशजी बंगाल मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करतात, बट आज योगेश भाकरे सर एवढे शांत शांत काय, हा मात्र सर्वांना इकडे प्रश्न पडलाय. नक्कीच यावरही चर्चा होईल. टू क्रिकेट शिवम जे मात्र बॅटिंगसाठी आलेत. यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, चेंडूवर जोपर्यंत जातील एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. 5 संघ जे मात्र आतापर्यंत क्वालिफाय झालेले आहेत. नंबर 1 वर आपण बघतोय फ्रेंड्स क्रिकेट क्लब राजाभाई आणि उमेर भाई यांच्या मालकीचा संघ. त्याच्यानंतर ITDG अक्षय पाटील अँड कंपनी 40 गावची टीम नक्कीच आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र लपेटण्याचा प्रयत्न आहे मागच्या दिशेने, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात आहे. आता या मॅचचा विनर देखील पाहायला मिळेल. त्याचबरोबर शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सचिन दादा मराठे यांच्या मालकीचा संघ तो देखील मात्र पुढच्या फेरीत गेलाय. आणि आता म्हणजे श्री क्रिकेट क्लब कालपासूनच बॅक टू कमिटी आहे. आता राहुल भाऊ मराठे देखील म्हणतात आहे बॅक टू कमिटी. आहो शिवम राठोड, राऊडी राठोड आणि राऊडी राठोड इकडे मात्र षटकारामध्ये डिलिव्हर करतात आहे. षटकाराच्या मदतीने रन संख्या 69. बट एक गोष्ट म्हणावं लागेल, नमो रायझिंगचा संघ हम तो डुबे है पर तुमको भी थोडा का होईना ले डुबेंगे, कारण की संधी होती 40 गाव संघाला 103च्या खाली दाबून नंबर 1 किंवा 2 वर संपवण्याची, बट तिकडे थांबू शकले नाही. ITDG जिथल्या तिथे राहिलाय. हलक्या हाताने यावेळेस मात्र टॅप केलाय. एक धाव मात्र तिकडे मिळतीये. आणि बघा एवढ्या रात्री देखील जळगाव क्रिकेटची आणि या स्पर्धेची सेवा करत असताना व्हॉइस ऑफ जळगाव पद्माकर दादा पाटील मागे आता चेंडू गेला होता तेव्हा त्यांनीच पास केला. म्हणजे जे ते इतरांना आव्हान करतात त्या नियमाचा स्वतः देखील पालन केलं आहे. जळगावचा इंटरनॅशनल आवाज, जळगाव टू आफ्रिका, वन अँड ओनली मिस्टर पद्माकर पाटील. षटक मात्र इकडे पूर्ण होईल. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 4 ओव्हर 70 एक गडी बाद. आणि समीकरण मात्र इकडे आता जे उरलंय 36 मध्ये 21 ची गरज आहे. 36 बॉल 21. जळगाव क्रिकेटमध्ये स्पर्धांची कमी नाहीये मंडळी. हे म्हणजे म्हणतात ना कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, पण क्रिकेटचा जर बालेकिल्ला आहे तर तो जळगाव जिल्ह्यात आहे. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, बिगिट आणि यस शिवम राठोड इज इन हरी नाव. रन संख्या मात्र इकडे सातत्याने वाढू लागली आहे. मला असं वाटतंय मुकेशजी बोरसे अँड कंपनी आता जरा वेगळ्याच घाईत आहे. ते म्हणताय सकाळपासून मॅच खेळतोय, आता शांत वाहतीये तापी माई, फलंदाजांनो करा तुम्ही थोडीशी घाई. हेच मात्र सध्याच्या वेळेला संघ मालक म्हणत असतील, कारण की पूर्ण दिवस आज मात्र व्यतीत केलाय शिवशक्ती फैज पुणे या मैदानावर. यस बॉल पुरवायचा, बॉल आला का? आलाय बॉल आलाय. नाईटच्या स्पर्धांसाठी मात्र चर्चेत असणार आपलं जळगाव आणि शिवतीर्थ मैदानाची नाईटची स्पर्धा नेहमी चर्चेत असते, मग ती कोणतीही असो. अजून एक वेळेस बिगिट केलाय, बट यावेळेस फक्त टांगलाय आणि जेल मात्र इकडे होतोय. शिवम राठोड, राऊडी राठोड ला परतावं लागतंय. आणि यस राठोड चालले दादा तंबूच्या आसरेला. 76 वर 2 आहे. चला न्यू बॅटर. विकेट मात्र मिळाली सुमेर यांना. आजचा दिवस जरी संपण्याच्या मार्गावर आला असला तरी उद्या यायला विसरू नका, कारण की उद्याचे 5 सामने सकाळपासनं थ्रिल पाहायला मिळेल. पावला पावलावर जर बघितलं तर उद्या रोमांच आहे, कारण की उद्या बक्षीस पात्र फेरी. म्हणजे उद्या एक सामना हारले तर बक्षिसापासून दूर मुकले. पहिले 2 सामने क्वार्टर फायनल, त्याच्यानंतर उपांत्य फेरीचा थरार आणि मग रंगदेल संध्याकाळच्या 17 मध्ये श्रीचषकाचा मानाचा फायनल. या सीझनची पहिली ओपनची मोठी स्पर्धा, जिने मात्र सर्व जळगावच्या क्रिकेटला एका पटलावर आणलं, इतर जिल्ह्यातील खेळाडूंना एका पटलावर आणलं. तिचा मान कोणता संघ उचलतोय? बट सगळीकडे कौतुक होतं या आयोजनाचं. एक आदर्श आयोजन जर काय असेल मी म्हणेल जळगाव क्रिकेटमध्ये, तर या एकदा GS ग्राउंडवरती आणि बघा ही स्पर्धा, तुम्हाला कळेल
की आदर्श आयोजन काय असतं ते. अनेक आयोजक देखील बघतोय आपण सातत्याने गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये भेट देतात आहे. या स्पर्धेतनं काय आपण घेऊ शकतो, या स्पर्धेतनं काय आपण आपल्या आयोजनात करू शकतो, हे मात्र त्यांचा प्रयत्न आहे. बट यावेळेस काय, आता मोहम्मद मोईन बऱ्याच वेळेचे शांत होते आणि आता मात्र चेंडूला सरळ मैदानाच्या बाहेर डिपॉझिट केलं. सिक्सर. नक्कीच ज्या आयोजनाची आपण चर्चा करतो तो सोप्पा नाही आहे. कोणती स्पर्धा भरवणं, फार साऱ्या गोष्टी मात्र आयोजन समिती समोर असतात. बट तरी देखील क्रिकेटचं वेडच असं आहे की प्रत्येकाला मात्र मैदानावरती घेऊनच येतं. चला आता 8 धावा पाहिजेत. 8 to win now. फुलाल्यांचा बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र मिळेल. ऋषी यादव आता मात्र इकडे स्ट्राईक वर येतात आहे. आगामी काळात देखील मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळेल. ही फक्त सीझनची सुरुवात आहे. बट सीझनच्या सुरुवातीलाच 51,000चा मोठा धमाका इकडे मात्र श्री क्रिकेटला बॉल यांनी उडवलाय. श्री चषकाचा बार मात्र उडवलाय. स्टँडर्ड मात्र फार हाय सेट केलेत या सीझनचे. यावेळेस संपर्क काही एवढा खास झालेला नाहीये आणि ऋषी हँडसम यांना मात्र इकडे परतावं लागेल. ऋषी यादव मात्र परततात आहे. हाय गेला होता चेंडू बट तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना आणि फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद. चला बॅटर थोडंसं लवकर चला. एवढ्या रात्री देखील आपण बघू शकतो तब्बल 200 पेक्षाही जास्त प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहे. आज फक्त संध्याकाळच्या सत्रात नक्कीच किती प्रेक्षकांनी मॅचचा आनंद घेतलाय. नक्कीच ऑलमोस्ट आपण बघू शकतो 9,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आज फक्त संध्याकाळच्या सत्रात जोडलेले आहेत. म्हणजे संध्याकाळच्या शेवटच्या 3 सामन्यांचा आनंद मात्र 9,000 पेक्षाही जास्त प्रेक्षकांनी यूट्यूबवर मात्र इकडे घेतलाय आणि अजूनही ऑलमोस्ट 200 प्रेक्षक सध्याच्या घडीला लाईव्ह आहेत. तर उद्या विचार करू शकतो आपण की हा आकडा कुठे जाईल आणि काय या स्पर्धेला आपण या सीझनची एवढी मोठी भव्य दिव्य स्पर्धा म्हणतोय. चला न्यू बॅटर ताबिश मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. इम्पॅक्ट प्लेयर इकडे मात्र इंट्रोड्यूस केला गेलाय. 7ची गरज आहे आता. चौऱ्याऐंशी वर 3 स्कोर. 5 ओव्हरमध्ये 84 धावा इकडे ठोकलेल्या आहेत. मोईन 16 बॉलमध्ये 33 वर नॉट आउट. थोडीशी आक्रमक फील्ड सेट इकडे केली आहे. फील्ड अशी सेट केली आहे बट मोईनने तर आतापर्यंत सिंगल डबल मध्ये जास्त डिलिव्हर केलं नाहीये. ओ हो यावेळेस मात्र काय 1 धाव मिळून जाईल. 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल. कशी का होईना 1 धाव इकडे सोडली आहे. 22च्या रूपात मात्र रनसंख्या स्कोर कार्डवर लागते. 85 धावा स्कोर कार्डवर. 85 फॉर 3. प्रेक्षक देखील आता हळूहळू आपण बघतोय घरच्या पावलाच्या दिशेने निघालेत. बट घरी जाताना देखील सुखरूप जा हीच मात्र आपल्याला सूचना आहे की घरी देखील आपली कोणी वाट बघतंय आणि उद्या यायला विसरू नका. बट उद्या महाअंतिम दिवस, सर्वांच्या नजरा मात्र लागणार आहेत श्री चषकावरती. अनेक प्रेक्षक असे आहेत की त्यांनी मात्र प्लॅन करून ठेवलंय की उद्या आपल्याला मॅच पाहायला जायचंय, उद्या शेवटचा दिवस पाहायला जायचंय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असतील कारण की 4 दिवसाचा थरार आहे आणि त्यात जर बघितलं तर अनेक असे प्रेक्षक आहेत ज्यांनी मात्र ठरवलं होतं की आपण या दिवशी जाऊ, या दिवशी हा खेळाडू आहे, या दिवशी हा संघ आहे. पण उद्या प्रत्येकाची आतुरता राहीलच की मैदानावर पोहोचून मॅचेसचा आनंद घेतला जावा. उद्या संध्याकाळच्या सत्रात मेगा फायनल, जसं की आपण शेड्यूल सांगितलेलं आहे. सकाळच्या सत्रात 2 क्वार्टर फायनल्स पाहायला मिळतील. दुपारच्या सत्रामध्ये 2 सेमी आणि संध्याकाळी लखलखत्या प्रकाशामध्ये खेळला जाईल या स्पर्धेचा मेगा फायनल. यावेळेस लॉफ्ट केलाय. ओ हो छोटा तीर वार करे गंभीर. मुकेश भाऊ बोरसे अँड कंपनी, शिवशक्ती फैजपूर आर थ्रू नाऊ. मॅच मात्र इकडे जिंकली आहे. सकाळपासून जो संघ मैदानाच्या आतमध्ये
झुंज देत होता तो मात्र दिवसाच्या अंततः इकडे क्वालिफाय झालाय. 7 विकेटने मॅच आपल्या नावावर केली. अभिनंदन. हार्ड लक टीम ज्योती देवी 11 धरणगाव. आणि इकडे मात्र मॅच जिंकले. मॅन ऑफ द मॅचचा किताब धीरज कोलते जो विकेट के साथ है बोलते, नाम है उनका धीरज कोलते. चला धीरज कोलते यांना मात्र आपण इकडे मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करणार आहोत. तर धीरज आपल्याला विनंती आहे आपण मात्र आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं.